छत्रपतींचे मावळे होत आपण कसरत म्हणून का माहिती करत नाही रक्तात भिनलं पाहिजे माझ्या की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा कापून काढेल. कौशल्य म्हणून पोहळा नाही, कौशल्य म्हणून शस्त्र आणि त्याची प्रात्यक्षिका नाही, तर तयारी म्हणून सराव म्हणून की वेळ प्रसंगी आमच्याकडे ती क्षमता आहे, आम्हाला तुम्ही घाबरून राहा हा इशारा दिला पाहिजे. आणि ही ताकद ही संघटित शक्ती आपली दिसली पाहिजे. इथं तिकडून बांधकाम चालू आहे, जागा वक्फची चालली आहे. सगळी भारतातली जागा अशी वक्फची व्हायला लागली तर आपण जायचं कुठं? तुम्ही कुठे टाकणार पोलीस स्टेशन? वक्फच्या जागेवर पूर्ण डिमॉलिश करायचं हे स्ट्रक्चर. हे इथं कोणाचंही थडगं नाहीये, काहीही नाहीये त्या थडग्याखाली. पूर्णपणे खोटं आहे, इथे कोणी गेलेलं नाहीये त्यांच्यापैकी. ही स्मशानभूमी नाही ठिकठिकाणी थडगी करायला. पुण्यातील मंचरमध्ये पांडवकालीन बारो परिसरातील अतिक्रमण शिवनेरी किल्ल्यावर कापाकापीची भाषा करते. शोभा पाहिजे. राज्यसभेचे खासदार आहात तुम्ही, मेधा कुलकर्णी. ते मेधा कुलकर्णीला अवतार बघून, यांचे वक्तव्य बघून ते भास्कर कुलकर्णी आठवा लागला आम्हाला. शिवरायांना महादेवाची उपमा देणारे वा भास्कर कुलकर्णी आणि काय ती मेघा कुलकर्णी. शेवटी आलंच ना. जे पोटात होतं ते होटात आलं आणि दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करण्यासाठी तुम्ही खासदार झाले. माझे देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती राहील, चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही खासदार व्हा आणि यांना आमदारकीला बसवा. काय माहिती आहे का, खासदारकीचं काम काय असतं हे त्यांना अजून कळलं नाही मला वाटतंय. आणि काय पदाचा आणि सत्तेचा दुरुपयोग कसा करायचं ते मला वाटतं ते मेधाताई कुलकर्णी यांच्याकडनं चांगलं आम्हाला शिकाय भेटते. दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण कसं करायचं हे मेधा कुलकर्णी हे वारंवार करतात आणि दिसून येते. माझी एकच विनंती राहील, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री या ठिकाणी शासनाला मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो, या ठिकाणी मंचर या ठिकाणी बारो या ठिकाणी जी झालेली घटना आहे त्यांनी व्यवस्थितपणे पोलीस प्रशासनाने हाताळलेलं आहे. ते माझी एकच विनंती राहील, पुरातत्व खातं, प्रशासन आणि राज्य शासन यांना मी विनंती करतो, जे काय असेल सोक्षमोक्ष योग्य रीतीने लावा आणि हे जे दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करतात यांना कुठेतरी आळा घाला, हेच मी विनंती करतो. कारण काय सण येतात सण जातात, पण दोन समाजामध्ये दुरावा निर्माण होतो ना, ते दुरावा कधी भरून निघत नाही. ही माझी एकच विनंती राहील, या ठिकाणी राज्य सरकारला आणि पोलीस प्रशासनाला योग्य ती काळजी घ्या, सामाजिक बांधिलकी जपा आणि अशा कोरगोडी करणाऱ्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवा. एवढं या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.